तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता एक भरती सुटली, नक्की भरती नक्की कोणती आहे, कसं काय सगळं आपण डिटेल्स पाहू व्हिडिओमध्ये। चला, हे बघा मित्रांनो, UPSC मार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी NDA आणि NA परीक्षा ह्याच्यात जागा आहेत म्हणून 406। आता जे ग्रामीण भागातले जे विद्यार्थी तयारी करतात त्यांना NDA बद्दल काय माहीत नसते मित्रांनो। त्यांच्याबद्दल डोक्यात एक असतं बाबा, एक आर्मी म्हणजे फक्त आपल्याला फक्त शोल्डर GD या पदासाठी भरती व्हायची। नाही म्हटलं तर मित्रांनो, एक सेलर या पदासाठी भरती व्हायची। एअरफोर्सला पण आपल्याला म्हणजे सेलर या पदासाठी। पण मित्रांनो, यात ऑफिसर आता बऱ्याच मुलांना माहीत नसतं की बाबा NDA काय असतं, नक्की काय असतं, त्याच्या भरत्या कधी सुटते काही माहीत होत नाही मित्रांनो। तर मी तुम्हाला सांगणार मित्रांनो, तुम्ही आपल्या डिफेन्समध्ये ॲज अ ऑफिसर म्हणून मित्रांनो सिलेक्ट होऊ शकता मित्रांनो। बहुतांश आपलं बरेच असे विद्यार्थी असतात ते फक्त बाबा 10वी-12वी झाली की आपल्याला भरती व्हायची, पण तुम्ही भरती ॲज अ सेलर नव्हता मित्रांनो, तुम्ही ऑफिसर म्हणून भरती होणार आहे। त्याची भरती सुटली आहे तर मित्रांनो, तुम्ही काय करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो। ज्या मित्रांना खरंच बाबा अभ्यासात चांगले जे ते मी डिटेल्स सांगतो कसं काय पाहिजे, तर मित्रांनो ते ॲज अ ऑफिसर म्हणून नक्की सिलेक्ट होऊ शकतात। तर बऱ्याच मुलांना माहीत भरती नसते, तर भरती सुटली आहे मित्रांनो। तर तुम्हाला मी डिटेल्स भरती सांगत आहे बघा। हे बघा, UPSC NDA भरती 2025 म्हणजे मित्रांनो UPSC NDAची एक्झाम ही UPSC कंडक्ट करते। तर बघा, राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा NDA अँड NA 1 2025 मित्रांनो भरती सुटलेली आहे एकदम कडक। हे बघा मित्रांनो, आता त्याचा GR पण होता, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन एक्झामिनेशन नोटीस हे दिले बघा। लास्ट डेट ऑफ सबमिशन 21 डेटेड 11/12/2024 बघा। कॅन्डिडेट टू एन्श्योर देअर इलिजिबिलिटी फॉर द एक्झामिनेशन, हे मित्रांनो GR आहे स्टार्टिंगचा। तुम्हाला GR पण दाखवतोय, मग तुमच्या मनात डाऊट राहिला नको मित्रांनो भरती सुटली नाही सुटली, तर मी GRचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला दाखवतो मित्रांनो। भरती 100% सुटलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, ॲज अ ऑफिसर म्हणून पण तुम्ही भरती होणं म्हणजे फक्त ॲज अ आर्मीत जायचं आहे, आर्मीत आपण 12वी पास सिलेक्ट होतो तसं न होता मित्रांनो, एक ॲज अ ऑफिसर म्हणून पण तुम्ही आर्मी तुमची सर्व करू शकता। तर आता आपण पदाचं नाव तपशील पाहू। तर पद क्रमांक 1 आहे मित्रांनो, पदाचं नाव आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी। तर बघा, आर्मीसाठी 208 पदे आहेत, नौदल म्हणजे नेव्हीसाठी 42 पदे आहेत, हवाई दल एअरफोर्ससाठी मित्रांनो 120 पदे आहेत मित्रांनो। हे पहा मित्रांनो, एकदम लक्ष द्या, आर्मीसाठी 208, नौदल नेव्हीसाठी 42 आणि एअरफोर्ससाठी 120। हे पद क्रमांक 1 आहे मित्रांनो। पद क्रमांक 2 आहे मित्रांनो, ते नौदल अकॅडमी 10+2 कॅडेट एंट्री स्कीम, यासाठी 36 पदे आहेत मित्रांनो। असे टोटल मित्रांनो 406 पदे आहेत मित्रांनो। आता पदाची माहिती सांगितली तुम्हाला। आता आपण त्या शैक्षणिक पात्रता नक्की कोणते आहेत ते पाहू। जे पहा, शैक्षणिक पात्र जे पद क्रमांक 1 आहे मित्रांनो, ते पद क्रमांक 1 आहे मित्रांनो, ते NDAसाठी तर तुम्ही 12वी उत्तीर्ण पाहिजे। तुम्ही 12वी तुम्ही कोणत्या पण कला वाणिज्य विज्ञान कुठलं केलं असेल, फक्त 12वी उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो। आणि दुसरं पद आहे उर्वरित, ते दुसरं पद मित्रांनो तुम्ही 12वी उत्तीर्ण पाहिजे, पण तो तुमचा सायन्स पाहिजे, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ तुमचा सब्जेक्ट पाहिजे मित्रांनो। जे विद्यार्थी पद क्रमांक 2ला फॉर्म भरणार त्यांचा PC म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ हा विषय पाहिजे। आणि फक्त NDAसाठी जे विद्यार्थी अप्लाय करू शकतात ते फक्त 12वी उत्तीर्ण असले पाहिजेत। ज्या विद्यार्थी तिथं कोणत्या जर कला वाणिज्य विज्ञान कोणत्याही शाखेत तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल तर मित्रांनो तुम्ही निश्चितपणे फॉर्म भरा मित्रांनो। एक सुवर्ण संधी असते मित्रांनो ॲज अ ऑफिसर म्हणून तुम्हाला भरती होण्याची। आता जी लेखी परीक्षा होणार आहे त्या अभ्यासक्रम तुम्हाला सांगतो, लेखी परीक्षा अभ्यासक्रम काय असणार बघा। GRमधला मी स्क्रीनशॉट काढून तुम्हाला दाखवतो। स्कीम ऑफ एक्झामिनेशन, द सब्जेक्ट ऑफ द रिटन एक्झामिनेशन, द टाइम अलॉटेड अँड द मॅक्झिमम मार्क्स अलॉटेड टू ईच सब्जेक्ट विल बी ॲज फॉलोज। हे बघा, मॅथमॅटिक्स त्याचा कोड असणार आहे 01, त्या टाईम असणार आहे मित्रांनो 2.5 तास आणि मॅक्झिमम मार्क्स मित्रांनो 300 मार्काचे आहे। नंतर जनरल ॲबिलिटी टेस्ट कोड आहे मित्रांनो 02, ह्याचा पण 2.5 तास असणार आहे आणि मॅक्झिमम मार्क्स म्हणजे 600, असं टोटल 900 मार्काचा पेपर आहे मित्रांनो। आणि त्यानंतर SSB टेस्ट इंटरव्ह्यू SSB होणार मित्रांनो 900 मार्काचा। बघा त्यांची एक स्कीम ऑफ एक्झामिनेशन कशी आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, ऑब्जेक्टिव्ह टाईप पूर्णपणे क्वेश्चन राहतात ऑब्जेक्टिव्ह। तर फक्त जे तुमचा मॅथमॅटिक्स आणि जनरल ॲबिलिटी जो पेपर आहे मित्रांनो, तो इंग्लिश आणि हिंदी दोन्हीमध्ये पण असतो। आणि फक्त हिंदी ॲज वेल एज इंग्लिश, तो इंग्लिश आणि हिंदी दोन्हीमध्ये असणारे मित्रांनो पेपर। आणि SSB तुमचं असणारे 900 मार्काचे। तर तुम्हाला आता जी एक्झामिनेशन स्कीम आहे मित्रांनो ती समजलीच असेल। आता हे पूर्णपणे म्हणजे GRमध्ये जो त्यांनी मेन्शन केलेलं आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तर आता वयाची अट पाहू। जन्म 2 जुलै 2006
ते 1 जुलै 2009 या दरम्यान असावा. ज्या विद्यार्थ्यांचा 2 जुलै 2006 ते आणि स्टार्टिंगपासून 6 आणि 1 जुलै 2009 पर्यंत ज्यांचा जन्मतारीख आहे ते मित्रांनो निश्चित फॉर्म भरू शकतात या पदाकरिता. आता मित्रांनो नोकरीचं ठिकाण राहणार आहे. नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये असणार आहे मित्रांनो, कारण तिन्ही पण त्याला तुम्हाला ऑल इंडिया कुठं पण पोस्टिंग भेटू शकतं. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स कुठं पण पोस्टिंग भेटू शकतं मित्रांनो. तर फी पहा मित्रांनो, जे विद्यार्थी जनरल आणि OBC कॅटेगरी म्हणून येतात ते फक्त मित्रांनो 100 रुपये फी आहे. आणि जे विद्यार्थी SC ST महिला फी नाही, यांना कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो. हे बघा SC ST महिलामधून असेल तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो. फक्त जनरल आणि OBC जे मुलं फॉर्म भरणार आहेत त्यांना फक्त मित्रांनो 100 रुपये फी आहे. मित्रांनो फी पण एकदम माफ आहे की 100 रुपये तुम्हाला फी भरायची मित्रांनो. 100 रुपये म्हणजे लय नाही, पण तुमचा अभ्यास चांगला असेल तुम्हाला ॲज अ मित्रांनो बऱ्यापैकी आपल्या गावातल्या मुलांना फक्त एवढंच माहिती आहे की बाबा आपली 10वी 12वी झाली आपल्याला भरती व्हायची एकदा शिपाई म्हणून या म्हणजे आपलं सोल्जर म्हणून. तर मित्रांनो तुम्हाला एक मौका आहे की तुम्ही ॲज अ ऑफिसर अधिकारी म्हणजे तुम्ही अधिकारी म्हणून डिफेन्समध्ये सर्व करू शकता. आर्मीत ऑफिसर होऊ शकता, नेव्हीत ऑफिसर होऊ शकता आणि एअरफोर्समध्ये फक्त आणि फक्त 12वी पासवर. तर मित्रांनो 100 रुपये फी आहे. नक्कीच फॉर्म भरा मित्रांनो. एकदा तुम्ही अटेम्प्ट देऊन बघा मित्रांनो. फर्स्ट टाईम जर तुम्हाला कळेल बा पेपर कसा असतो, नंतर तुम्ही चांगला अभ्यास तुम्ही नक्कीच क्लिअर होईल मित्रांनो. तर सर्वांनी हा अटेम्प्ट द्यावा, कारण आपल्या बऱ्याच मुलांना माहीत नसतं बा NDA काय आहे. त्यासाठी मित्रांनो नक्कीच अटेम्प्ट द्या मित्रांनो, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आता महत्त्वाच्या तारखा आहेत कोणत्या आहेत ते तुम्हाला सांगतो. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो 31 डिसेंबर 2024 आहे मित्रांनो 6 वाजेपर्यंत. आणि ऑनलाईन अर्ज चालू झाले आहेत मित्रांनो. 11 तारखेपासूनच ऑनलाईन अर्ज चालू झाले आहेत. आता तुमची परीक्षा होणार आहे मित्रांनो ती 13 एप्रिलला होणार आहे. म्हणजे तुमच्याकडे मित्रांनो कमी कमी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे 3-3.5 महिने मित्रांनो तुमच्याकडे आरामशीर आहेत. तर तुम्ही जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी नक्कीच फॉर्म भरा की नक्की तुम्हाला समजेल की बाबा NDAची एक्झामिनेशन कशी असते. त्यानंतर तुम्हाला त्यातून जे विद्यार्थी पहिल्यापासून तयारीत आहेत त्यासाठी एक सुवर्ण संधी मित्रांनो. ते नक्कीच 3.5 महिने आता आपलं अभ्यासाचं शेड्यूल करा आणि नक्कीच क्लिअर करा मित्रांनो. आणि तर हा एक मौका आहे मित्रांनो. फक्त आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जे नुकतेच आता 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी त्यांच्यापर्यंत शेअर करणं मित्रांनो. नक्कीच तुम्हाला NDA एक उत्तम अधिकारी म्हणून तुम्हाला एक तर मित्रांनो आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिन्ही दलात एक अधिकारी म्हणून भरती होण्याची सुवर्ण संधी आहे. बऱ्यापैकी आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना एवढंच माहिती आहे की फक्त बाबा आपल्याला 10वी-12वी करून 1600 ते रनिंग मारून भरती व्हायची. तर मित्रांनो ते तरी योग्यच आहे, पण तुम्हाला एक अधिकारी म्हणून पण भरती होऊ शकता येतं हे पण बऱ्याच मुलांना माहीत नसतं. तर जास्तीत जास्त मित्रांनो तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. तर तुम्हाला आता मी एकदम डिटेल्समध्ये माहिती सांगितलेलीच आहे. जर अजून पण तुम्हाला ह्याच्यात काय जर मित्रांनो डाऊट असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. मी नक्कीच तुमच्या प्रतिक्रियांना रिप्लाय देईल. तर मित्रांनो असेच नवीन आता व्हिडिओ भरती येत राहते मित्रांनो. आता परत CDAची पण भरती आली. आता उद्या परवा आपण CDAची जी भरती म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन केलं, आता सर्वात महत्त्वाचं ज्या विद्यार्थ्याचं वय संपलं म्हणजे इंडियाला फॉर्म भरू शकतात त्यांचं काय, तर त्यांच्यासाठी पण नवीन एक आनंदाची बातमी. त्यासाठी पण ग्रॅज्युएशन ज्यांचे विद्यार्थी ग्रॅज्युएशन झाले त्यांचे पण मित्रांनो CDAची भरती सुटलेली. आता CDAची भरती काय एकदम डिटेल्समध्ये तुम्हाला आतून 2 दिवसांनी व्हिडिओ अपलोड करू त्याच सांगतो. तर मित्रांनो ज्यांचं वय बसतं NDAला त्यांनी NDAला नक्कीच फॉर्म भरा. पण ज्यांचं वय NDAला बसत नाही तर त्यांनी काय करायचं, त्यांसाठी CDAची भरती सुटलेली आहे. नक्कीच मी CDAवर पण आता 2 दिवसाचा व्हिडिओ टाकतो मित्रांनो. ते एकदम तुम्हाला काय जर हे असतील प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटला नक्कीच रिप्लाय देईल. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.